डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन हे थोर तत्वज्ञ तर होतेच, पण ते सत्यप्रिय, स्पष्ट वक्ते व हजरजवाबी होते. ते आपले विचार नम्रतेने पण निर्भीडपणे व्यक्त करण्यास कचरत नसत, मग समोरची व्यक्ती कितीही मोठी असो. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर रोजी तिरुराणी या तिरुपती संस्थानातील छोट्या शांत खेड्यात झाला. राधाकृष्णन यांचे प्राथमिक शिक्षण 3री पर्यंत आई वडिलांच्या मायेखाली तिरुराणी येथील शाळेत झाला. अभ्यासाव्यतिरिक्त त्यांना धर्मग्रंथ, मोठ्या लोकांची चरित्र, तत्वज्ञानावरील पुस्तके वाचण्याचा छंद जडला. त्यांची राहणी ही अतिशय साधी, सभ्य होती. आहार शाकाहारी, व्यसन असलेच तर फक्त सतत वाचनाचे होते. वेलोरला असताना ते मद्रास विद्यापीठाची मॅट्रिक परीक्षा उत्तम गुणवत्तेत पास झाले. वेलोर येथील ब्युरिज कॉलेजमध्ये ते इंटर परीक्षा मेरिट मध्ये पास झाले. BA साठी त्यांना मद्रास ख्रिश्चन कॉलेजची शिष्यवृत्तीही मिळाली. ते 1906 साली BA पदवी प्रथम क्रमांकाने पास झाले. तत्वज्ञान या विषयातील त्यांचे 6 ध्यायी चेष्टेने म्हणत, राधाकृष्ण कुठे हरवला तर त्याला शोधणे अतिशय सोपे आहे. अहो, हा ग्रंथालयात निश्चित सापडणार, कारण त्याची वाचनाची अफाट आवड. MA साठी डॉक्टर हॉक यांच्या अधिपत्याखाली त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यास सुरू ठेवला. प्रबंधासाठी त्यांनी विषय निवडला वेदांतातील नीतिशास्त्र व सौंदर्य. काही विद्यार्थी म्हणायचे, हे नाव ऐकून आम्हाला गरगरते. या काळात त्यांनी वेदांत, भगवद्गीता, उपनिषदे, नीतिशास्त्र यांचा सखोल अभ्यास केला. राधाकृष्णन यांची 1918 साली मैसूर विद्यापीठात तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून निवड झाली. त्यांनी रवींद्रनाथ टागोरांचे साहित्य, तत्वज्ञान व कार्य यावर चिकित्सापूर्ण ग्रंथ लिहिला. डॉक्टर राधाकृष्णन यांची आंध्र विद्यापीठाचे उपकुलगुरू म्हणून नेमणूक झाली. इंग्रजी विचारवंत, तत्वज्ञ, लेखक यांच्यावर त्यांच्या अभ्यासपूर्ण विचारांची फार मोठी मोहिनी पडली होती. ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना तत्वज्ञानाचे प्रोफेसर म्हणून 3 वर्षासाठी नेमणूक केली. अन आयडियलिस्ट ऑफ लाईफ हा ग्रंथ तेथील वास्तव्यात त्यांनी लिहिला. इंग्लंडच्या राणीने त्यांना नाईटहुड, सरदार या किताबाने सन्मानित केले. 1952 ते 1962 या कालावधीत त्यांनी सलग 2दा उपराष्ट्रपती पदासाठी निवड झाली. 1954 साली त्यांना भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने विभूषित करण्यात आले. उच्च विचारसरणी, उच्च दर्जाची नीतिमूल्य, शिक्षणाविषयी अतीव आस्था व सतत जोपासलेली अभ्यासवृत्ती ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य होती. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यानंतर भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झाली. राष्ट्रपती झाल्यावर 5 सप्टेंबर त्यांच्या जन्मदिनी त्यांचे विद्यार्थी, नातेवाईक, मित्रमंडळी व पंडितांनी त्यांचा वाढदिवस करण्याचे ठरविले. डॉक्टर राधाकृष्ण यांना हे समजले. ते म्हणाले, माझा वाढदिवस नका साजरा करू. आपण हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर मला विशेष आनंद वाटेल. त्यानंतर दरवर्षी भारतभर 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. बहुतेक शाळात विद्यार्थी त्या दिवशी शिक्षकांची भूमिका निभावून वर्ग चालवतात. त्यामागे विद्यार्थ्यांनी उत्तम आचरण आचरवायचे आहे अशी भूमिका आहे. हा हाडाचा शिक्षक तज्ञ, तत्ववेत्ता 17 एप्रिल 1975 रोजी पंचतत्वात विलीन झाला. भारतीय संस्कृतीचे या महान तत्ववेत्याला किती पुरस्कार, सन्मान मिळावे याची गणतीच नाही. आंतरराष्ट्रीय संस्था, विद्यापीठे, विविध देशांमधून 100 पेक्षा जास्त पुरस्कार, पदके, डॉक्टरेटच्या पदव्या बहाल करण्यात आल्या. सर्वांचं एकमत होतं की हा डॉक्टर राधाकृष्णन यांचा सन्मान नसून आम्हीच सन्मानित झालो आहोत.